दिवशी त्रिवेणी संगम होता. त्रिवेणी संगम अशा अर्थाने की राष्ट्रपुरुष भारत मातेचे महान सुपुत्र श्रीमद स्वामी विवेकानंद यांची जयंती, ज्या राज्याला ज्यांनी शिवा दिला, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक दिले अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती, त्याचप्रमाणे या दोन महापुरुषांच्या जयंती निमित्तानं राष्ट्रीय युवा दिन असा त्रिवेणी संगम एकत्र आलेला होता. आणि तो कार्यक्रम या विद्यालयामध्ये संपन्न झाला. वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धा, इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे भाषणं केली, परंतु बक्षीस सर्वांना देणं शक्य नसतं, म्हणून पहिले 3 क्रमांक काढले जातात आणि उत्तेजनार्थ असतं. यामध्ये इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आहे. प्रथम क्रमांकामध्ये जिने भाषण केलेलं आहे सुजाता गुलाब सूळ, जोरदार टाळ्यांनी या मुलीचं स्वागत करायचंय. ही विद्यार्थिनी आणि तिचे पालक यांनी बरोबर यायचे पुढे आणि आपल्या प्रशस्ती पत्र आणि ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. कुमारी सुजाता गुलाब सूळ. प्रशस्ती पत्र आणि ट्रॉफी द्यावी. यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये अभिजात वक्तृत्व करून द्वितीय क्रमांक पटकावलेला इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी विश्वजित तुषार धुळगण. विश्वजित तुषार धुळगण या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. इंग्रजीमध्ये भाषण केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांच्या पोशाखामध्ये हा विद्यार्थी होता. अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी करून आपलं स्पीच त्याने संपूर्ण सभेमध्ये दाखवलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण. शाबासकीची थाप देऊया. यानंतर कुमारी चैताली अविनाश भोर या विद्यार्थिनीनं तृतीय क्रमांकाचं बक्षीस वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळवलेलं आहे. कुमारी चैतालीला सांगणार की पुढे येणे पालक आणि चैताली यांनी आपलं प्रशस्ती पत्र आणि ट्रॉफीचा स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तो आनंद, तो जोश हे विद्यार्थ्यांनाच माहित असतं. इयत्ता 5वीच्या वर्गातून कुमारी श्रद्धा शरद गागरे या विद्यार्थिनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट भाषण केलेलं आहे. उत्तेजनार्थ म्हणून या विद्यार्थिनीला सुद्धा या ठिकाणी ट्रॉफी देण्यात येत आहे. ट्रॉफी आहे. पालकांना विनंती आहे आपण का तातडीनं लगेच नाव घेतलं यावं. बरेचसे या वक्तृत्व स्पर्धा 12 जानेवारीला जेव्हा झाला तेव्हा बंधू भगिनींनो, आमचे गुरुवर्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक पारंगत महर्षी सन्माननीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अय्यर सर यांच्या सूक्ष्म आणि पारदर्शी मूल्यमापनातून या विद्यार्थ्यांचं गुणगान केलेलं आहे आणि त्यातून विशिष्ट निकषावर आधारित गुणगान करून त्यांचे नंबर काढलेले आहेत. त्याचप्रमाणे दुसरे परीक्षक होते श्री हरिभक्तीपरायण गोरक्षनाथ महाराज रोकडे वडगाव सावता. ते आज या ठिकाणी उपस्थित नाही. या 2 शिक्षण महर्षींच्या पारदर्शी मूल्यमापनातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे. यानंतर इयत्ता 6वीची विद्यार्थिनी येत आहे. प्रथम क्रमांक आहे कुमारी श्रेया संजय आहेर. श्रेया संजय आहेर अतिशय उत्कृष्ट भाषण करून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यार्थिनीनं वडिलांना विनंती आहे की आपण ताबडतोब पुढे यावं. हे बघा, पालकांना नाव घेतल्या पालकांना आग्रहाची विनंती आहे का आपण तातडीने पुढे यावं. यानंतर शांभवी व्यंकटेश जाधव द्वितीय क्रमांक आहे आणि समर्थ संजय आहेर तृतीय क्रमांक आहे. या पालकांनी ताबडतोब पुढे यावं. हे बघा, आई वडील दोन्ही जर असतील तर लक्ष्मीनारायण
तर आमचा आनंद शिगेला गगनाला पोहोचेल. दोन्हींनी पण यावं अशा प्रकारच्या. संजय आहेर प्रथम क्रमांक इयत्ता 6वी, शांभवी व्यंकटेश जाधव द्वितीय क्रमांक इयत्ता 6वी, समर्थ संजय आहेर तृतीय क्रमांक, त्याचनंतर साई किरण साळवे द्वितीय क्रमांक. हे सर्व सहभागी विद्यार्थी आहेत. संभव मनोहर नवले, सिद्धी राजू घुले, समृद्धी ज्ञानेश्वर पवार. जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे कस्तुरी सुभाष खामकर. आणि द्वितीय क्रमांकावर विजयी झालेली आहे रिद्धी बाबासाहेब डोलनर. मला दिसत कस्तुरी सुभाष कामकरीचे पालक आणि ताबडतोब पुढे यायचे. क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. त्यानंतर इयत्ता रिद्धी बाबासाहेब डोलनर. आणि तृतीय क्रमांक आहे सार्थक संपत दरेकर. पालकांना विनंती आहे की आपण वेळ न लावता ताबडतोब यायचे पुढे. बाकीच्यांनी जोरदार टाळ्या वाजवलं तर फार शानदार आणि दिमागदार सोहळा दिसेल. सार्थक सार्थक संपत दरेकरचे पालक आलेत का? बरं ठीक आहे. इयत्ता 7वी मध्ये उत्तेजनार्थ नाही का? चुकून झाले ते. सोमचे पालक नाही आले. ट्रॉफी आहे. इतर जे आहे त्याला फक्त ट्रॉफी आहे, प्रशस्ती पत्र नाहीये. उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना फक्त ट्रॉफी द्या आणि मेडल. जोरदार टाळ्यांनी स्वागत. तुझं नाव काय? सर सर साध्वी का? चला लवकर चला सर निबंध स्पर्धे वक्तृत्व चालू आहे. मी सांगतो ना नाव घेतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. वक्तृत्व स्पर्धेमध्ये बाजी मारली यानंतर सांबारे ही आपलं बक्षीस स्वीकारते. नाही नाही पालक स्नेहल पटांगरेचे पालक असतील कृपया पुढे यायचे. भाषण या मुलीने केलेलं आहे. इयत्ता 9वीचा अधिकार करण्यासाठी समोर यायचे. यानंतर मार्क किंवा 1 मार्क कमी जास्त होतो. तीनही विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट भाषण केलेलं होतं. कनिष्का सोपान गागरे, कनिष्काचे पालक आलेले आहेत.
भविष्य काळामध्ये अतिशय उत्कृष्ट वक्ते विद्यार्थी नक्की होतील यात शंका नाही. इयत्ता 12 जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. द्वितीय क्रमांक पात्र झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण दोघींनी पुढे यावे. पालक आले असतील तर त्यांनी पण पुढे यावे. पालकांना अतिशय रोमहर्षक आणि अत्यंत नेत्रदीपक अशा प्रकारचा हा सोहळा आहे. 2 बहिणी नंतर श्रेय संतोष झिटे सर ठिकाणी होत आहे. आपल्या आयुष्यातली आठवण, आपल्या शालेय कारकिर्दीतली महत्वाची ओळख म्हणून आपल्या घरामध्ये कायम मात्र प्रचंड आहे आणि उत्कृष्ट लेखन केलेलं आहे त्यांनी. ईश्वरी योगेश गुंड तृतीय क्रमांकाने विजयी झालेली आहे. 16 गुण मिळवलेला आहे 25 पैकी. अतिशय चांगल्या पद्धतीचा निबंध याही मुलींनी लिहिलेला आहे. त्यांचं या ठिकाणी प्रशस्तीपत्र ट्रॉफी उत्तेजनार्थ आहे. काही विद्यार्थी दोनही स्पर्धेमध्ये सहभागी होते. दोनही स्पर्धेमध्ये त्यांनी नैपुण्य संपादित केलेलं आहे. द्वितीय क्रमांक. केतनचे पालक आलेत का? शांभवी जोरदार टाळ्याने स्वागत करा केतनचं. द्वितीय क्रमांकाने केतनने निबंधा 25 पैकी 18 गुण मिळून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. जोरदार टाळ्याने स्वागत. आपण सहभागी झाला जरी आपल्याला थोडे गुण कमी मिळले पण आपण सहभागी झालो प्रयत्नाची पराकाष्ठा केली. यानंतर इयत्ता 7वीचा वर्ग सुरू होतोय. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. कृष्ण आबासाहेब गागरे फोटो काढ. सर्वांनी शांततेचं सहकार्य करा. फक्त 15 ते 20 मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे. या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजून आपल्या विद्यार्थी बांधवांचं गौरव करायचंय आपण. यानंतर द्वितीय क्रमांक आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान मिळवलेला आहे दीपाली उत्तम भोर. आणि आणखी एक 25 पैकी 24 गुण मिळवलेला आहे गागरे मानसी गणेश. जोरदार टाळ्या गागरे मानसी गणेश. उत्कृष्ट निबंध लिहिलेला आहे. विचारपूर्वक निबंध या मुलींनी लिहिलेला आहे आणि फार कौशल्याने. हे बघा 8वीच्या अनुष्का बाळासाहेब पारधी विद्यार्थिनी उपस्थित आहे का? अनुष्का तिचं राहिलेलं. यानंतर इयत्ता 12वीचा वर्ग सुरू होतोय. घेतलेली नाहीये. रोखले मोनिका उत्तम, फटांगरे वैष्णव, नवले
साक्षी राजेंद्र. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. 12वीच्या अभ्यासाचा एवढा लोड असतानाही या विद्यार्थिनींनी निबंध लेखन स्पर्धेत शब्दांमध्ये अतिशय उत्कृष्ट असे निबंध लेखन केलं होतं. निबंध लेखनाचा आता शेवटचा वर्ग राहिलेला आहे, तो आहे इयत्ता 11वीचा वर्ग. सायली राजेंद्र रोकडे. अभिमानाने सांगावंसं आमची भाची आहे, ती बहिणीची मुलगी आहे आणि अतिशय उत्कृष्ट निबंध होता. एक विद्यालयाचं नाव तालुक्यात जिल्ह्यामध्ये झळकवणारी ही मुलगी आहे. जोरदार टाळ्यांनी जे पुन्हा एकदा स्वागत करूया. बघा, साकूरमधील एक दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षणप्रेमी, विद्यार्थीप्रेमी सुनील गायकवाड या कार्यक्रमामध्ये तिसऱ्यांदा बक्षीस घेण्यासाठी येत आहे. पावडे आराध्य शंकर, आहेर श्रेया संजय, अर्धे धन्वंतरी संदीप, विज्ञान स्पर्धा परीक्षा, आहेर समर्थ संजय, विज्ञान स्पर्धा परीक्षा, भगत कोमल भाऊसाहेब, आपल्या अभ्यासाची, आपल्या कार्याची, आपल्या कर्तृत्व. इयत्ता 6वी पवार आदर्श रेवणनाथ. आदर्श गागरे मानसी गणेश. गागरे मानसी गणेश कितव्यांदा येते गे? मानसी तिसऱ्यांदा येते वाटतं. सोडणार दीपाली मच्छिंद्र, इयत्ता 9वी, विज्ञान स्पर्धा परीक्षा. महेंद्र, इयत्ता 9वी, विज्ञान स्पर्धा परीक्षा. विज्ञान स्पर्धा परीक्षा. डोंगरे समीक्षा राव, सिद्धी राजू, विज्ञान स्पर्धा परीक्षा. शाबासकीची थाप, शुभेच्छा, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना आशीर्वाद देऊया. यासाठी एक 5,000 रुपयाची देणगी देण्यात येते. सन्माननीय अध्यक्षांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते रवी सर आणि दीपक सर आपण या ठिकाणी येऊन या देणगीचा स्वीकार करायचा आहे. आपण करणार आहात. आपणाला धन्यवाद. आपल्या या कार्याला लाख लाख शुभेच्छा. आणि या कार्यामध्ये सहभाग म्हणून आदर्श इन्स्टिट्यूटच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी. कौफीन अशोक शेख, सोफीन अशोक शेख, कृपया याही विद्यार्थ्यांनी यायचे. नाही आलेला सोफीन. जोरदार टाळ्या. यानंतर मी सेक्शन घेतोय 5वी ते 9वी. कोणती? यानंतर 12वीचा वर्ग आहे. त्या तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये चतुर्थ क्रमांक आलेला लहान गटामध्ये घेऊन आपल्या गुणवंत पारितोषिक
जवळ या ना. हो, या. आदर्श शैक्षणिक संकुल खडकवाडी आजच्या विद्यार्थी व शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, सर्व पालक यांचं प्रथमतः मी आदर्श शैक्षणिक संकुल खडकवाडीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आतापर्यंत खडकवाडी केंद्राच्या विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला. दरवर्षी 26 जानेवारी रोजी आम्ही मागच्या 2 वर्षापासून खडकवाडी केंद्रावरती आमच्या विविध निमवैद्यकीय क्षेत्रातील, पॅरामेडिकल क्षेत्रातील वर्षभरामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना आमच्या शिक्षकांचा आम्ही या ठिकाणी गुणगौरव करत असतो. आणि हे गुणगौरव करत असताना वेगवेगळ्या सेंटरवरून आमचा हडपसर असेल, भोसरी असेल, बोईसर, सातारा, कोल्हापूर, पालघर, नगर असेल, असे विविध ठिकाणावरून आमचे सर्व शिक्षक, त्यांचे विद्यार्थी 2 दिवसाच्या शिबिराच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज माझ्या सहकाऱ्यांचा, माझ्या शिक्षकांचा त्या ठिकाणी संस्थेच्या वतीने सत्कार करत असताना विशेष आनंद संस्थेला होत आहे की ह्या शिक्षकांचं आम्ही वर्षभर मूल्यमापन करतो. कुठल्या शिक्षकांना सत्कार होणार आहे किंवा कुठल्या शिक्षकांना मानपत्र मिळणार आहे याची पुसटची कल्पना आतापर्यंत नाहीये कुठल्याही शिक्षकाला. अशा आमच्या गुणवान शिक्षकांचं या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण मानपत्र देऊन त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत करणारे, सगळ्यांचा आभार मानणारे का तुमच्या सर्वांच्या मेहनतीवरती, तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमावरती ह्या शैक्षणिक संकुलनाचं, आदर्श ग्रुपचं पूर्ण पॅरामेडिकल सायन्स त्या ठिकाणी नावलौकिक महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी करत असतो. आदर्श शिक्षण संस्थेची गेल्या 22 वर्षाची जी परंपरा आहे, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशामध्ये आपल्या विविध केंद्रांमार्फत आपण त्या ठिकाणी कार्यरत आहोत. आणि या ठिकाणी आलेले गुणवान शिक्षकांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. या सत्कारामध्ये सुरुवातीला खडकवाडी केंद्राच्या बाहेरचे जे काही आमचे शिक्षक असतील त्या शिक्षकांना सगळ्यांना आपण मानपत्र देणार आहोत. ज्या शिक्षकांचं नाव घेतलं जाईल त्या शिक्षकांनी लवकरात लवकर पुढे यायचं आणि आपलं मानपत्र त्या ठिकाणी स्वीकारायचंय. मान्यवरांना मी विनंती करतो तर तुम्ही कृपया सगळ्यांनी पुढे यावं व आमच्या शिक्षकांचं त्या ठिकाणी गुणगौरव करावा, त्यांचा उत्साह वाढवा, जेणेकरून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी विद्यादान करत असताना त्यांना भरीव असं प्रोत्साहन मिळेल. आणि याच्यासाठी पहिल्यांदा शिक्षकांना पुढे बोलवलं जाईल आणि त्यांचा सत्कार केला जाईल. धन्यवाद डॉक्टर साहेब. विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपण केलाय, पालकांचा केलाय, परंतु ज्या बेसवरती हे इन्स्टिट्यूट अगदी कमी कालावधीमध्ये एक पालकांच्या पसंतीस उतरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ते शिक्षक आज गौरवास पात्र आहेत. आणि म्हणून आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार 2022-23 आपण आदर्श शिक्षकांना प्रदान करत आहोत. मी विनंती करतोय, मी मानपत्राचं वाचन करतोय. सर्व शिक्षकांप्रती हे मानपत्र आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाज यांच्या प्रबोधनामधून समाज परिवर्तनाचा, नवसमाज उभारणीचा संकल्प आपण पूर्णत्वास नेण्यास सातत्याने प्रयत्नशील आहात. समाजातील गरीब उपेक्षित विद्यार्थ्यांना भव्य दिव्य स्वप्न देऊन आरोग्य क्षेत्रात नावरूपास आणण्यासाठी त्यांच्या जीवनाची वाट प्रकाशमय करण्याचा आपला प्रयत्न अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे. हडाचा शिक्षक, विद्यार्थी प्रिय आणि स्वप्नांना सत्याची वाट दाखवणारा अवलिया असा आपला नावलौकिक आहे. आपण
प्रेरणेचा अखंड वाहणारा झरा आहात. आपण म्हणजे समृद्ध सुजाण नागरिकत्वाचा वस्तुपाठ आहात. आपल्या सर्वंकष कामाचा गौरव म्हणून संस्थेच्या वतीने आपणास आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मी निमंत्रित करतोय आदर्श शिक्षिका प्राध्यापिका श्रावणी श्रीरंग पाटील बोईसर यांना. कोल्हापूर इन्स्टिट्यूटच्या शिक्षिका देविका बागडे यांना. सातारा इन्स्टिट्यूटच्या अनुजा पाटील यांना मिळतोय. आपल्या अहमदनगर संस्थेच्या प्राध्यापिका देत आहे. कांबळे यांना मी निमंत्रित करतोय. त्यांना मिळतोय आदर्श शिक्षक पुरस्कार. हडप सर प्लीज आपण मंचाकडे यायचंय. आपला सन्मान होतोय. या ठिकाणी आपण या वटवृक्षाच्या खाली आपण बसलेले सर्वच विद्यार्थी पालक आणि खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी आपल्या संस्थेला मोठं केलं असे सर्व शिक्षक वृंद आज त्यांचा सन्मान होतोय. पुरस्कार यावेळेस मिळतोय प्राध्यापक नितीन लोखंडे यांना. जोरदार शिक्षक पुरस्कार मिळतोय. आणि एक बोललेला आहे असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक कृष्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते शिक्षकांचे शिक्षक आहेत. इतकं सुंदर नियोजन आणि अध्यापन ते करत असतात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खनकर सरांसाठी. शिकवण्याचे धाडस आपण करत आहात. सतत संस्थेविषयी असणारे प्रेम, संस्था वाढीसाठी असणारा ध्यास हा वाखाणण्याजोगा आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी यास पूर्णपणे न्याय देण्याचे काम आनंद होत आहे. माननीय सागर पाटील हडपसर पुणे. हे सगळेच त्याचे जे काही कर्मचारी आहेत ते सगळ्यांचं कौतुक वाखाणण्याजोगं आहे. खरोखर तुमची मेहनत या ठिकाणी रंग दाखवायला सुरुवात झाली आहे. म्हणून गोकुळच्या प्रतिष्ठेय म्हणून त्याला या ठिकाणी CSR प्रोजेक्ट साठी आपण त्याचा सत्कार करत आहोत. ग्रुप फोटो काढायचे आपल्याला. कोरोना काळामध्ये आपण लिक्विड ऑक्सिजन टँकर ड्रायव्हरचं ट्रेनिंग त्या ठिकाणी केलं आणि तेव्हापासून आपल्या संस्थेबरोबर ती अटॅच असणार आमच्या परिवहन खात्याचा कणा असणारे, प्रत्येक वेळी संस्थेविषयी प्रेम असणारे आमचे स्नेही, आमचे नातेवाईक आहेत. संस्थेविषयी आदर असणारे, सारखं फोन करून सर ह्या गाडीला हा प्रॉब्लेम, त्या गाडीला तो प्रॉब्लेम, हे करावं लागेल ते करावं लागेल. अत्यंत संस्थेविषयी तळमळ, विद्यार्थ्यांविषयी तळमळ, विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्यासाठी दक्षता घेणारे आमचे स्नेही दौलत जाधव मामा यांना या वर्षीचा परिवहन विभागातला पुरस्कार देताना आदर्शाबरोबर मागच्या 1 वर्षापासून कणकर सर, संजय कणकर यांच्या माध्यमातून मावशी म्हणून रुजू झाल्या आणि आदर्शाचाच एक घटक झाला. इकडे काम करत असताना त्यांनी कधी वेळेचं बंधन पाळलं नाही. या ठिकाणी काम करत असताना विद्यार्थ्यांप्रती प्रायमरी सेक्शनसाठी विशेषतः खूप चांगलं काम करतात. त्या वेळोवेळी आम्ही या ठिकाणी येत असताना त्या सदैव काही ना काही काम करतच राहतात. त्यांना कुठल्या गोष्टी आमचे प्रायमरी विभाग तर सांगतात का त्या मावशी सोडून आम्हाला दुसरं कोणीच नको. सारखं त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं 200-250 विद्यार्थ्यांचं नियंत्रण आमच्या शिक्षकांबरोबर ते जबाबदारीने करतात. आणि आदर्शाला अशा गुणवान कर्मचाऱ्यांचा सत्कार करत असताना खूप आनंद होतो का अशा लोकांसारखे पाठीचे कणे आमच्या बरोबर आहेत का ज्यांना सदैव
संस्थेची भरभराट व्हावी अशी वाटते, तशा त्या आमच्या मावशी नभा खनकर यांचाही सत्कार करताना संस्थेला खूप आनंद होत आहे. मावशी आपण समोर या. दीपकची पण ओळख करून देतो. दीपक हा एक आमच्या गावातील सुशिक्षित तरुण आहे आणि सह्याद्री जे प्रतिष्ठान आहे ज्याच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन आणि तेथील सुशोभीकरण स्वच्छता अशी कामं तो त्याच्या मोकळ्या वेळामध्ये करत असतो. म्हणून दीपकचा देखील या ठिकाणी सन्मान. या ठिकाणी सन्मान होतोय. घ्यावा लागला कारण तुम्ही सर्वच जण त्या पात्रतेचे होतात, त्यामुळे हा निर्णय आमच्या सर्वांसाठी अतिशय अवघड होता. एकदा सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमच्या खडकोडे गावचे मार्गदर्शक आणि अहमदनगर शहर शिक्षक सेनेचे प्रमुख आमचे चुलते पारुणाजी ढोकळे सर, त्याचबरोबर आदर्श शिक्षक प्राध्यापक एम एन ढोकळे सर, त्याचबरोबर वडगावचे माजी सरपंच तथा या संस्थेचे आदर्श शिक्षक आदरणीय बाबासाहेबजी शिंदे सर, त्याचबरोबर वासुंदे येथील आणि खनकर सर आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर. मग त्यामध्ये पालक वर्गामध्ये देसवडे, मांडवे बुद्रुक, शिंदोडी आणि बऱ्याच पोखरी या परिसरामधून पालक मला या ठिकाणी दिसत आहेत. आपण सर्वांचाच नामोल्लेख जरी करणं शक्य नसेल तरी आपल्या सर्वांचं शब्द सुमनाने मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी निमंत्रित करतोय या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करण्यासाठी डॉक्टर श्री बाळासाहेबजी शिंगोटे सर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शिक्षण संस्था आणि या संस्थेच्या अंतर्गत आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट असेल, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, ITI कॉलेज आणि सर्व फॅकल्टी ज्या विद्याशाखा आहेत, या कॉलेजचे संस्थापक श्री डॉक्टर बाबासाहेब ढोकळे, त्यांच्या सौभाग्यवती इंद्रायणी मॅडम, नंतर त्यांच्या मातोश्री आणि आमच्या मिवनीबाई सुमनताई बबनराव ढोकळे या पण आवर्जून उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण विठ्ठलराव रोकडे अप्पा, या संस्थेचे संचालक निजामबाई पटेल आणि सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे देवराम भाऊ आणि मोठे भाऊ. खरं म्हणजे कोणतीही संस्था ही मोठी होत असते ती त्या संस्थेमध्ये जे काम करत असणारे एम्प्लॉय असतात, जे कर्मचारी असतात, त्यांचं किती डिव्होशन आहे, किती समर्पण भाव आहे. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वेगळं काही करावं लागत नाही, आहे तीच गोष्ट वेगळेपणाने करावी लागते. शिवखेर असं म्हणतात की विजेते वेगळं काहीच करत नाही, जे काही करतात ती गोष्ट वेगळेपणाने करतात. आणि म्हणून आज या संस्थेने हा या ठिकाणी 750 विद्यार्थी संख्या, इतका मोठा स्टाफ, आणि हे फक्त एक कॅम्पस झालं, असे अनेक कॅम्पस महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात आणि कर्नाटकमध्ये. मग एवढा कामाचा डोलारा डॉक्टर बाबासाहेब यांनी उभा केला. खरं म्हणजे आमच्या गावाचं नाव खडकवाडी आणि आमचे आई वडील जे आहेत ते अल्पशिक्षित, म्हणजे काला अक्षर भैस बरोबर इतकी त्यांची शैक्षणिक पात्रता, पण त्यांनी आम्हाला जन्म दिला. आणि मी अभिमानाने सांगतो की डॉक्टर बाबासाहेब असतील, पारनाथ सर असतील किंवा मी असेल, ते आमच्यापेक्षा थोडे वयाने कमी आहेत, परंतु पारनाथ सर आणि मी आम्हाला अक्षरशः एक पॅन्टवर आम्ही शाळा केली. पण आज जिल्ह्यामध्ये किंवा त्याच्यापेक्षा बाहेर आमची ओळख आहे ती केवळ आम्ही आमच्या कर्तृत्वाने मिळवली. माझं 1992 साली डीएड झालं. डीएड झाल्याच्या नंतर मी MA केलं, नंतर BEd केलं, मग MAd केलं, मग MPhil केलं, मग हिस्ट्रीमध्ये सेट झालं आणि आता 7 वर्ष माझी PhD सुरू होती, ती आता संपली. हे केवळ माझं एकट्याचं हे नाही, तर माझ्या आई वडिलांचं मार्गदर्शन, हे माझे जे मार्गदर्शक आजूबाजूला बसलेले ते, या सगळ्यांच्या कर्तृत्वाचं संचित हे असतं. आणि म्हणून आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ही विस्तारते, मोठे होते, त्याच्यामध्ये काहीच नवल नाही. कारण ज्यांनी हे इन्स्टिट्यूट उभारले ते आमचे देवराम भाऊ असतील, मोठे भाऊ असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब असतील, यांच्यासारखे कर्तृत्ववान सुपुत्र ज्यांनी आपलं कर्तृत्वाचा झेंडा 3 राज्यामध्ये रोवलेला आहे. आणि म्हणून हे जे 22वा वर्धापन दिन आहे आणि खडकवाडी शाखेचा 2य वर्धापन दिन हा संस्मरणीय झाला.
कारण संस्थेमध्ये जे जे विद्यार्थी सहभाग घेतलाय, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सहभाग घेतलाय त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम संस्थेने केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं, संस्थेचे जे बॅकबोन असतात, पाठीचा कणा असतात, त्यांनाही सन्मानित करण्याचं काम या संस्थेने केलंय. आणि मगाशी शिंदे सर बोलताना म्हटले की न हि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमे विद्यते तत् स्वयंयोग संसिद्धा कालेन आत्मानी विद्यते. गीतेचा संदेशच आहे की ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगामध्ये नाही. आणि ज्ञानदान करणारे जे शिक्षक असतात त्यांच्या इतके, कारण शिक्षक हा केवळ राष्ट्राचा निर्माता नाही, तर राष्ट्र का निर्माण और प्रलय हे दोनों भी उसके हात में होते. आणि म्हणून या ठिकाणी जे शिक्षक आहेत, शिक्षकांनी काहीही न करता ही जी संस्था आहे तिचा नावलौकिक वाढावा, या संस्थेसाठी तन मन धन अर्पून या संस्थेसाठी योगदान द्यावं. आणि जसा हा कॅम्पस आता खरं म्हणजे खडकवाडीच्या या मैदानावर इतका भव्य असा दिव्य कॅम्पस या ठिकाणी उभा आहे, हा आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. बाबा आहे संस्थेच्या कार्यास मी शतशः नमन करतो. डॉक्टर बाबासाहेब देवराम भाऊ आणि मोठ्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे सत्य शिव आणि सुंदर ऐसा व्हावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवाप्रती. आपल्या मानवावर हे कर्तव्य सोपवलेलं आहे. आणि म्हणून ज्या ज्या क्षेत्रात जो जो माणूस आहे त्याने आपलं काम कर्तव्याने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करणे, हीच आपल्या आईवडिलांची, हीच आपल्या समाजाची आणि आपली राष्ट्राची सेवा आहे. डॉक्टर साहेब, आपण हे सर्व करत आहात, आपला स्टाफ करतोय, आपले विद्यार्थी क्षेत्रात चमकतायत. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. आणि हो, या ठिकाणी माझा आपण जो यथायोग्य सन्मान केला आता झाल्याशिवाय राहणार नाही. एकच सत्कार या ठिकाणी होतो. सत्कार मूर्तींना यायला थोडा उशीर झाल्यामुळे तो सत्कार राहिलेला होता. आमचे मार्गदर्शक आणि आदर्श शिक्षक आदरणीय पारुनाथजी ढोकळे सर, परिस्थितीमध्ये ते स्वतः शिक्षक झालेत आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या परिस्थितीची जाणीव त्यांनी ठेवली. आणि आदर्श संस्था खडकवाडी गावाचं नाव पूर्ण 3 राज्याबाहेर नेण्याचं कार्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी नेलंय, आमचे बंधू डॉक्टर बाबासाहेब ढोकळे, आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय देवराम भाऊ, मोठ्या भाऊ, आणि यांच्यावर संस्कार करणारे आमचे चुलते बबन तात्या आणि सुमाई काकू. आम्ही अतिशय कठीण परिस्थितीमधून या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि पुढं खडकवाडी गावामध्ये ढोकळे परिवार एवढं मोठं शैक्षणिक संकुल करेल याचा निश्चित मी बंधू म्हणून आमच्या ढोकळे परिवाराला निश्चित अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. पुण्यासारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देवराम भाऊ मोठे भाऊनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय यश संपादन करून अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून पुढे येते. खरं पाहायला गेलं तर खडकवाडी गाव आता एक खडकवाडी जरी नाव असलं गावाचं, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझा बालमित्र बाळासाहेब शिंगोटे सर आज डॉक्टर होतोय. अतिशय कष्टातून खडकवाडी गावामधून अनेक क्षेत्रामध्ये वकील असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असतील, शिक्षक असतील, या खडकवाडी गावाने दिलं. परंतु एक संस्था चालवणारा व्यक्ती म्हणून या खडकवाडीमध्ये आज पुढे येतोय तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब. यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि विशेष अभिमानाची गोष्ट अशी आहे, विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय, परंतु ज्या विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्काराचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होतोय अशा शिक्षकांचा सत्कार आज या ठिकाणी झाला. मला तो निश्चित अतिशय चांगल्या प्रकारचा भावलेला कार्यक्रम आहे. मी ज्यावेळेस 31 वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची जवळून ओळख जो ठेवतो ती संस्था पुढे प्रगतीपथावर जातं. आणि तेच कार्य डॉक्टर बाबासाहेब आणि ढोकळे परिवार पुढे घेऊन जात आहे. याला मला निश्चित सार्थ अभिमान वाटतोय. आणि आज योगायोगाने मला जे शैक्षणिक संकुलामध्ये माझ्याच घरची संस्था समजून मला या ठिकाणी बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी संस्थेला निश्चित धन्यवाद देईन. शिक्षकांना एक फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे. ज्यावेळेस तुमचा सत्कार होतो त्या पाठीमागे काहीतरी आमचा स्वार्थ असतो. स्वार्थ निश्चित लक्षात ठेवा, भविष्यात तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी आमचे सर्व शैक्षणिक संस्थेचे सर्व
पदाधिकारी असतील हे आपल्या निश्चित पाठीशी राहतील, परंतु भविष्यात या देशाचे आदर्श नागरिक घडवण्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा या शिक्षक पुरस्कारातून, या शिक्षक सन्मानातून मिळते, त्याचं आपण निश्चित संधीचं सोनं करा एवढं मी सांगतो. त्यानंतर नगर शहरामध्ये शैक्षणिक कार्य करत असताना माझ्यासारख्याला खडेकोडी गावातून अनेक थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले. त्यामुळेच आज आम्ही शैक्षणिक कार्यामध्ये पुढे आलेलो आहोत. मागच्याच वेळेस माझ्या मुलाला आणि ते रोख पारितोषिक 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप आपण निश्चित पूर्ण करायचे, कारण ती परीक्षा अतिशय महत्वाची आहे. ती परीक्षाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येतील, त्यांना भविष्यात IAS, IPS, MPSC अधिकारी होण्यासाठी ती निश्चित मार्गदर्शक असेल. त्यामुळे संस्थेनं एक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी सांगतोय. कारण ज्यावेळेस 5वी आणि 8वी या स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थी चमकतील, निश्चित त्या संस्थेचा अजून जास्त या ठिकाणी प्रगती होईल. आणि माझे बालमित्र डॉक्टर बाळासाहेब शेंगोटे सर यांनी सांगितलंय, ज्यांचे नवोदयाला विद्यार्थी या ठिकाणी पुढे गुणवत्ता यादीत येतील त्यांनाही बक्षीस, अतिशय चांगल्या प्रकारचं रोख बक्षीस आमच्या वतीनं राहील. कारण खडेकोडी गावातून आम्हाला काहीतरी देणं आमचं एक कर्तव्य समजतो. या खडेकोडी गावानं आम्हाला भरपूर काही दिलं, म्हणजे शिक्षकांनी दिलं, आई वडिलांनी दिलं. आमचे जे हे स्टेजवर जी मंडळी बसलेली आहेत त्यांचा शाबासकीची थाप होती. बबन तात्या, सुमन काकू, सुमय काकूंनी मला तर अक्षरशः खूप जीव लावलं. आम्ही हुशार होतो, परंतु आमची गरिबी होती. या गरिबीतून नेहमी त्यांची आमच्यावर पाठीवर थाप असायची. आणि आज बाळासाहेब शेंगोटे सर 1 नंबर असायचे आणि मी 2 नंबर असायचो. म्हणजे निश्चित आज या ठिकाणी आम्हाला दोघांनाही आणि हे थोर मंडळीने या ठिकाणी या महत्वाच्या गौरव पारितोषिक वितरण समारंभासाठी बोलवलं. आणि आज जे विद्यार्थी कौतुकास पात्र ठरलेले आहेत त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मी ढोकळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि भविष्यात तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काय कार्य करत आहात ते क्षेत्र आपलं खूप उच्च प्रगतीवर जावं अशी या ठिकाणी शुभकामना देतो. आणि इयत्ता 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थी येण्यासाठी आपण झटून शिक्षकांनी काम करा. आणि जे आता 4थीला आहेत, जे आता 7वीला आहेत, किंवा आता जी स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे जी 5वीची आणि 8वीची, त्यासाठी निश्चित चांगला प्रयत्न करा. आणि भविष्यात जर 5वी आणि 8वीला मी डॉक्टर बाबासाहेबांना सांगू शकतो की जर मला 5वी आणि 8वीसाठी जर शिकवायची जर 1 महिन्यातून किंवा 15 दिवसातून किंवा 2 महिन्यातून जर संधी मिळाली तर मी निश्चित त्या प्रकारे मी तुम्हाला शिकवीन. आणि माझा स्कॉलरशिपचा विषय तोच आहे. आणि अहमदनगर एज्युकेशन सोसायटी भाऊसाहेब फिरोदेमध्ये अतिशय टॉपची संस्था आहे. त्या ठिकाणी आम्हाला शैक्षणिक कार्यामध्ये आम्हाला स्कॉलरशिप शिवाय त्या ठिकाणी मार्गदर्शन होत नाही. आम्ही स्कॉलरशिप अतिशय जास्त मार्गदर्शन करतो असतो. या ठिकाणी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक पार्वळ ढोकळे सरांनी सांगितलं की प्रणीतला त्याची स्विमिंग चॅम्पियनशिप असल्यामुळं त्याला इकडं येता आलं नाही आपल्या क्रीडा महोत्सवासाठी, परंतु देवेंद्र आलाय. नाना, तुम्ही नगरला तो स्वतः चेस ऑर्बिटर आहे, तो चेस कोच आहे. या निमित्तानं आपण खेळाडू म्हणून आदरणीय बाबासाहेब ढोकळे डॉक्टर यांच्याकडे नाव देऊन ठेवा आणि तो ती वेळात वेळ काढून तो चेस शिकवायला या ठिकाणी नक्की. धन्यवाद.